नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। दरवर्षी मी असा एक व्हिडिओ अपलोड करतो, परंतु 1 ते 2 महिने आधी करतो परीक्षेच्या, ठीक आहे। पण यावेळेस पेपर थोडेसे तुमचे टफच येणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आताच मी रिलीज करतोय। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय भांबरे होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करतो, ठीक आहे। नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचे बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी, बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी, सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो। पहिले फ्री मार्क्स म्हणजे बाळांनो तुमचे एमसीक्यूज, ठीक आहे। फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी मध्ये पहिल्या सेक्शन मध्ये पहिला पार्ट तुमचा एमसीक्यूचा असतो। मी दरवर्षी विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की डिसेंबर पर्यंत तुम्ही एमसीक्यूज मध्ये जास्त लक्ष नका घालू, ठीक आहे। डिसेंबर नंतर सुद्धा जर तुमचा बाकीचा अभ्यास बाकी आहे ना, तो आधी करा, त्यानंतर आपण एमसीक्यू कडे बघू। कारण बाळांनो एमसीक्यू तुम्हाला एक गोष्ट, आता ही खूप इनसाइड गोष्ट आहे, ठीक आहे। ही गोष्ट मी जनरली ऑन कॅमेरा बोलत नाही बाळांनो, पण एमसीक्यू तुमचे होऊन जातात मॅनेज, ठीक आहे। आता समजून घ्या तुम्ही कसल्या पद्धतीने होतात एक्झाम सेंटर मध्ये मॅनेज, ठीक आहे। पण त्या गोष्टींकडे आता जास्त टाइम इन्व्हेस्ट नका करू। बाकी जो सेक्शन बी असतो, सी असतो, डी असतो, ते सगळ्यात जास्त हाय स्कोरिंग सेक्शन्स आहेत बाळांनो। सेक्शन ए चा जो एमसीक्यूचा पार्ट किंवा व्हेरी शॉर्ट आन्सरचाही पार्ट असू द्या, तो मॅनेज होऊन जातो, तो ऍडजस्ट होऊन जातो। शेवटच्या क्षणालाही काही एमसीक्यू तुम्ही करून गेले किंवा सेंटरमध्ये काही इकडून तिकडून झालं, तो सेक्शन मॅनेज होऊन जातो। तर सेक्शन ए कडे जास्त लक्ष नका देऊ आता, तो फ्री मार्क्स असतात तुमचे, 100% बोर्डाचे तुमचे फ्री मार्क्स असतात, ठीक आहे। आता दुसरे फ्री मार्क्स बोलूया कोणते असतात, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लवकरात लवकर एनरोल करा, ठीक आहे। मॅक्झिमम सिमिलर टाइप प्रश्न लास्ट इयरला पण आले होते, तुम्ही एकदा फीडबॅक चेक करा, इंस्टाग्राम वरती फीडबॅक चेक करा, तुम्ही वेबसाईट वरती चेक करा, सिमिलर प्रश्न तिथून येतात। का रे बाळांनो, ते बोर्ड मला सांगून देतं का की तुमच्या 200 क्वेश्चन मधूनच आपण पेपर बनवणार आहेत? नाही, असली गोष्ट नसते। प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली असते की हा क्वेश्चन जर 8 वेळा आला आहे तर 9व्या वेळा येण्याची शक्यता याची खूप जास्त आहे, म्हणून हा क्वेश्चन टाका टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, जेणेकरून विद्यार्थी तो करून जातील आणि तो प्रश्न येऊन जाईल। अशी अनालिसिस असते, असा फ्लो असतो। तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। दुसरे फ्री मार्क्स म्हणजे तुमचे पीवायक्यूज बाळांनो। मागच्या वर्षी 22% प्रश्न, 22%, लक्ष द्या मी काय बोलतोय, 22% प्रश्न, 22% प्रश्न प्रिव्हियस इयरच्या पेपर्स मधून आले होते बाळांनो। आता मला ठाऊक आहे की तुम्ही लास्ट 10 वर्षाचे पेपर्स नाही करत, जनरली नाही करत, पण त्या 10 वर्षाच्या पेपरमधून जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ना, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत, काही घाबरायची गरज नाही। जर होत असतील तुमच्याकडून लास्ट 10 वर्षाचे प्रश्न तर करा, है ना, काही हरकत नाही त्याच्यात, पण ते करून जा। 22% प्रश्न ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक पेपरमध्ये आले होते पीवायक्यूज मधून, ठीक आहे। हे फ्री मार्क्स नाहीत का बाळांनो? मग तुम्हाला या मार्कांसाठी कष्ट करावं लागतंय का तुम्हाला जास्त? नाही, तर हे पण फ्री मार्क्स आहेत तुमचे। आता तिसरे फ्री मार्क्स म्हणजे कोणते रे बाळांनो? तिसरे फ्री मार्क्स म्हणजे तुमचे स्टेप्सचे बाळांनो, ठीक आहे। स्टेपचे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखादा क्वेश्चन आहे, तुम्हाला क्वेश्चन नाही येत, पण तुम्हाला अंदाज आहे, काही ना काही थोडासा तरी अंदाज आहे, जरी तुम्ही स्टेप्स लिहून आले, काही ना काही लिहून आले ना त्या प्रश्नामध्ये, तुमचं उत्तर चुकीचं आहे, बरोबर आहे, डझंट मॅटर, तुम्हाला तिथं एक्झामिनर मार्क्स देतो। 0 मार्क्स कधीच ठेवत नाही, अर्धा मार्क्स देईल, 1 मार्क्स देईल, 2 मार्क्स देईल, पण मार्क्स देईल। कारण मी बघितलंय मॉडरेटरला पेपर चेकिंग करताना, पेपर चेकरला मी बघितलंय पेपर चेकिंग करताना, ठीक आहे। तुमच्या आन्सर्सलाच फक्त मार्क्स नसतात, तुमच्या स्टेप्सला पण मार्क्स असतात। स्टेप्स मध्ये जर चुकीच्या जरी स्टेप्स एक्झिक्यूट केलेल्या आहेत, काही ना काही मार्क्स भेटतात, ठीक आहे। या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यावी लागेल। तिसरे फ्री मार्क्स समजले तुमचे। चौथे फ्री मार्क्स सांगतो बाळांनो, हे जेन्युइनली मी माझ्यासोबत पण झालं होतं, ठीक आहे, माझ्या बोर्डाच्या टायमाला। जर तुम्ही आन्सर पॉइंट्स मध्ये लिहितात, ठीक आहे, जर तुमचं चुकीचं जरी आन्सर राहिलं ना, जर तुम्हाला विचारलंय 2 मार्काचा प्रश्न आहे तुमचा आणि तुम्ही 4 पॉइंट्स लिहून येतात, 4 मध्ये 2 पॉइंट्स जरी तुमचे चुकीचे आहेत किंवा थोडेसे बरोबर नाही आहेत, तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटून जातात। अर्धा अलोकेट करतात, अर्धापैकी 0 कधीच देत नाही, ठीक आहे। सपोज 4 पॉइंट्स लिहिले तुम्ही, अर्धा मार्क्स, 2 मार्क्स झाले। समजा तुमचा मधला चुकीचा आहे, ठीक आहे, हा मधला चुकीचा जरी आहे ना, तरी ते 4 पॉइंट्स मध्ये हा कन्सिडर केला जातो आणि इथं पूर्ण तुम्हाला प्रश्नाला 2 मार्क भेटून जातात। म्हणून पॉइंट्सने आन्सर लिहिणं खूप गरजेचं आहे बाळांनो। फ्रीचे मार्क्स आहेत बाळांनो, फ्रीचे मार्क्स आहेत। पेपर सेटरकडे एवढा गड्डा असतो चेक करायला, है ना, अनलिमिटेड टाइम मध्ये चेक करायचं आहे। एवढं शक्य नाही की प्रत्येक वर्ड वाचणं, ह्या गोष्टीची नोंद घ्या फक्त तुम्ही। नेक्स्ट आहे डायग्राम बाळांनो। आता कोणताही प्रश्न, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 फीचर्स विचारलेत, 5 फीचर तुम्हाला व्यवस्थित येत नाही, फॉर एक्झाम्पल सांगतो मी, एक गोळा करा, गोळ्याला 5 दांड्या काढा आणि काही ना काही पॉइंट्स लिहा 5, तरी तुम्हाला तिथं मार्क्स भेटून जातात।
कारण तुम्ही डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन केलेलं आहे क्वेश्चनचं. ठीक आहे, एक्सप्लेनेशन लिहा ना तुम्ही, तुमच्या मर्जीचं लिहा. एक्झामिनर सगळ्यात पहिले फोकस कुठं करेल? डायग्रामवरती. डायग्राम आहे मार्क्स. जास्त एक्सप्लेनेशन येत नाही, काही हरकत नाही, पण डायग्राम काढली तुम्ही. जर तुम्हाला क्वेश्चन्स येत नाही तर डायग्राम इन्क्लूड करा, काही हरकत नाही. विचारलं नाही ना डायग्राम प्रश्नामध्ये तरी इन्क्लूड करा. आणि लास्ट सोर्स सांगू बाळांनो फ्री मार्क्सचा, तो म्हणजे हँडरायटिंग. हँडरायटिंग बोर्ड्समध्ये काउंट होते बाळांनो. आता ज्यांची चांगली नसेल त्यांना मी असं नाही सांगू शकत की सगळं सोडून हँडरायटिंगकडे लक्ष द्या. हे माझं बोलणं चुकीचं असेल, पण ही गोष्ट थोडी अनफेअर पण आहे. बोर्डाचे जे पेपर चेकर्स असतात ते मेजरली क्लीन दिसतोय पेपर, हँडरायटिंग चांगली आहे, त्याला फुल मार्क्स भेटतात ऍज कम्पेअर टू ज्याने चांगला जरी पेपर लिहिलाय ना आणि जर त्याचे हँडरायटिंग खराब आहे त्याला कमी मार्क्स भेटतात. हे एक्झिस्ट करतं बोर्डामध्ये. तुम्ही आता प्रिलिम्स मध्ये सुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये बघणार. म्हणून माझं काय म्हणणं आहे, जेवढा स्वच्छ पेपर लिहिता येईल तेवढा लिहा बाळांनो. खाडाखोड नका करू. ठीक आहे, चुकीचं आहे ना थोडंसं, त्याला मॅनेज करा काही ना काही, पण जास्त खाडाखोड पेपरामध्ये नका करू. हे पण तुमचे फ्रीचे मार्क्स आहेत बाळांनो. कसा वाटला आजचा व्हिडिओ? सगळे मी फ्रीचे मार्क्स सांगितले आणि प्रश्न जे सिमिलर टाईप येणार आहेत ना बाळांनो ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्येच भेटून जातील. ठीक आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल मला विचारा तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला सांगत जा. आता बघा युट्यूबमध्ये ना मी तुम्हाला नॉलेज देतोय. मी एक जण आहे, माझा व्हिडिओ 10,000 विद्यार्थी बघताय, पण मला 10,000 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पण पाहिजे ना. कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की नेक्स्ट व्हिडिओ सर आम्हाला ह्या टॉपिक वरती हवा आहे ना, तरच माझी पण इच्छा होईल की हा विद्यार्थ्यांना रिक्वायरमेंट आहे तर आपण दिलं पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.